तर अजित पवार दुपारी दिल्लीला जाणार आहेत तशी माहिती सूत्रांनी दिली आहे। अजित पवार हे दुपारी दिल्ली दौऱ्यावर असणार आहेत। दिल्लीमध्ये ते कुणाची भेट घेतात, कोणत्या बैठका होतात हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे। तर अजित पवार दुपारी दिल्लीसाठी रवाना होणार आहेत तशी माहिती सूत्रांनी दिली आहे। यापूर्वी देखील तिन्ही नेत्यांची अमित शहा यांच्यासोबत बैठक झालेली होती आणि आता पुन्हा एकदा अजित पवार हे दिल्लीला जाणार आहेत। तर राजधानी दिल्लीमध्ये अजित पवार अमित शहा यांची देखील भेट घेण्याची शक्यता व्यक्त केली जाते। त्यामुळे अजित पवार हे अमित शहांची भेट घेणार का आणि दिल्लीमध्ये अमित शहांसोबत अजित पवार नेमकी काय चर्चा करणार हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। तर अजित पवार अमित शहांची भेट घेणार आहेत तशी माहिती सूत्रांनी दिली आहे। तर अजित पवार दुपारी राजधानी दिल्लीमध्ये दाखल होतील आणि अमित शहा यांच्यासोबत त्यांची बैठक पार पडणार आहे। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अक्षय मंकणी। अक्षय, अजित पवारांचा दिल्ली दौरा आणि शहांसोबत बैठकीची शक्यता। सागर, नक्कीच 23 तारखेला निकाल लागलाय आणि संपूर्ण महायुतीला मोठ्या बहुसंख्येने हा संपूर्ण निकाल लागलेला पाहायला मिळतो। तरी देखील मुख्यमंत्री कोण होणार, मंत्रिमंडळामध्ये कोणते खाते कोणत्या पक्षाकडे जाणार या सगळ्या संदर्भात अजून देखील संभ्रमावस्था पाहायला मिळते। 5 तारखेला शपथविधी तर होणार आहे, परंतु शपथविधीमध्ये अजून मुख्यमंत्री पदाचा अधिकृत चेहरा जो आहे तो ठरवला गेलेला नाही आणि त्याचसोबतच मंत्रिमंडळ खाते वाटपाच्या संदर्भात देखील अनेक घोळ जे आहेत ते आता पाहायला मिळतात। गृह खात्यावरतून संपूर्ण चर्चेचं घोडं कुठेतरी अडलेलं आहे अशी माहिती समोर येते, कारण की गृह खातं हे एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला हवं आहे आणि त्याकरता ते सातत्यानं तसा आग्रह धरताना पाहायला मिळतोय। परंतु आता अजित पवार देखील काही वेळातच दुपारी दिल्लीला जाण्याची शक्यता आहे आणि तिथे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार आहेत। खरं तर मंत्रिमंडळाच्या खातेवाटपांवरतून ही सगळी चर्चा होणार आहे आणि कोणते खाते जे आहेत अजित पवारांच्या वाटेला येणार हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। कारण की गेल्या वेळेस ज्यावेळेस महायुतीमध्ये सत्तेत अजित पवार सहभागी झालेले होते त्यावेळेस जवळपास तब्बल 9 कॅबिनेट मंत्रिपद जी आहेत ती त्यांच्या खात्यात। नक्कीच अक्षय, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी। एक महत्त्वाची बातमी आहे